तो धन्यवाद सर. 15 गाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिरोले सरांचा आवाज तुम्ही ऐकलात मागच्या 4 षटकासाठी. तर अतिशय चांगली बाणी त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. तर कालिका माता क्रिकेट चषक 2022 मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात. तर घेऊन चालतो मंचावर उपस्थित आमचे सर्वांचे लाडके प्रल्हादजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगले आयोजक त्यांच्या माध्यमातून देखील याच मैदानावरती देखील मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. तेच आयोजकाच्या भूमिकेत देखील आपण पाहू शकाल. सुसज्ज असं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील केले जाते. मंचावर उपस्थित तुमचं मंडळाच्या वतीने देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चोरवणे जखमीची वाडी वर्सेस जेतवन सापडली. दोन्ही संघाच्या विनंती करतो समालोचन कक्षाची संपर्क साधायचा आहे. प्रतिनिधीने 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू समालोचन कक्षात आले. तर सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. अतिशय चांगली स्पर्धा, सुसज्ज अशी स्पर्धा. क्रिकेटचा महासंग्राम 15 गाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कालिका माता क्रिकेट चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर मी विनंती करतोय पंचांना लगेचच सामन्याला सुरुवात करा. अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 4 ते 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर मी विनंती करतोय 12 वाजून 38 मिनिटं झाले. 4थ्या सामन्याला सुरुवात होते. चोरवणे जखमीची वाडी वर्सेस जेतनव सापिर्ली या 2 संघामध्ये आपण पाहतोय. तर सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. अजय आणि उदय ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. स्ट्राईकवर असेल अजय, नॉन स्ट्राईकवर उदय. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी देखील गोलंदाजी मार्कवर स्वप्नील गोलंदाजीसाठी देखील सज्ज होतो. तर बायचे पंचांच्या डावीकडून मारा करतोय स्वप्नील अजय साठी. इथे बायचे लोअर फुलटो चेंडू होता ते मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं. तोपर्यंत संघाचं खातं आणि स्वतः देखील खातं खोलतोय. बिनबाद एक धाव पॉवर प्लेचे षटक आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस अजय आणि उदयचा असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं असेल. 4 षटकांची ही लढत, 24 चेंडूंचा खेळ आहे. पाहायचं 24 चेंडू मध्ये कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. समोर असेल फलंदाज उदय. पाहायचंय प्रथम स्ट्राईक वरती उदय. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल ते पाहायचं. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू होता. चेंडू मात्र इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं जाते. चेंडू चाललाय सीमा लगत. पाहायचंय एक धाव, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 3 धावा इथे काढण्यात आतापर्यंत यशस्वी होत आहेत. 3 धावेने संघ पुढे सरकेल. धाव संख्येत 3 धावेने मात्र भर होते. धाव संख्या होते 2 चेंडू नंतर 4 धावा. पॉवर प्लेचे षटक आहे. जास्तीत जास्त धावा इथे करण्याचा मानस अजय आणि उदयचा असेल. पाहायचंय अजय आता स्ट्राईक वरती असेल. उदय स्ट्राईक रेंजवर आपण पाहू शकाल. उदय आणि अजय नॉन स्ट्राईक रेंजवर अक्षय आणि स्ट्राईकवर उदय. 2 सलामीची जोडी आहे. अशा पद्धतीने फलंदाजी करत एक धाव इथे काढली जाते. इथे समाधान मानावं लागतं. धाव संख्येत एका धावेने मात्र भर होते. 3 चेंडू नंतर धाव संख्या होते बिनगडी बाद 5 धावा. 5 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. तर अतिशय चांगली संत क्रिकेट आपण मैदानात पाहू शकाल.
5 धावा 3 चेंडू नंतर चौथा चेंडू स्वप्नीलेचा पंचांच्या मारा करवला इथे बाचा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा काही होत नाही निर्धाव चेंडूची सांगता होते चौथा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज स्वप्नील तर पाहायचं अक्षय कशा पद्धतीने फलंदाजी करेल इथे पाहायचंय वारंवार बॅकफूट वर घेऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज स्वप्नील तर शेवटचा चेंडू असेल पाहायचं शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील पाहायचं अक्षय कशा पद्धतीने फलंदाजी करेल स्वप्नील गोलंदाज 5 धावा 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत 5 धावा इथे खर्च केल्या तिथे पाहायचं पुन्हा एकदा तिसरा चेंडू देखील निर्धाव बॅक टू बॅक टाकण्यात यशस्वी झालाय अतिशय चांगलं षटक स्वप्नील याचं 5 धावा इथे खर्च केला एकही बाद करण्यात मात्र यशस्वी झाला नाही मात्र पॉवर प्लेचे षटक अतिशय चांगलं हाताळलंय स्वप्नील याच्या माध्यमातून डीजे तर नवीन गोलंदाजी ते वापरला जातो वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी देखील गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज सज्ज होते नामदेव गोलंदाजीसाठी देखील सज्ज होईल स्ट्राईकवर असेल उदय नॉन स्ट्राईकवर अक्षय पाहायचं एका षटकानंतर धाव संख्या होते बिनगडी बाद 5 धावा तर संत गतीचा क्रिकेट आपण मैदानात पाहू शकाल अजूनही पहिल्या डावातील 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे पाहायचं 18 चेंडूत कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतील फलंदाज अक्षय आणि उदय तर नामदेव गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून मारा करतोय पाहायचं दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू नामदेवेचा पंचांच्या डावीकडून मारा करतोय उदय साठी पाहायचं उदय कशा पद्धतीने फलंदाजी करेल नामदेवेचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पंचांच्या डावीकडून मारा करेल फलंदाज उदय साठी ते बायचं लोअर फुलटो चेंडू लंगापच्या दिशेने चेंडू तटवला इथे बायचं चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण केलं जातं चेंडू मात्र चाललाय 4 धावेसाठी धाव संख्येत मात्र 4 धावेने भर होते धाव षटकात मात्र कुठलाही मोठा फटका स्वप्नीलेच्या गोलंदाजीवर आला नव्हता मात्र नामदेवने त्याचा दुसऱ्या षटकाला सुरुवात केली त्याला पहिल्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय फलंदाज उदयने पाहायचंय दुसरा चेंडू नामदेवीचा पंचांच्या डावीकडून मारा करेल उदयसाठी पाहायचं ज्याच्या बॅटमधून टच चौकार आलाय ते पाहतं पुन्हा एकदा लॉंगअपच्या दिशेने चेंडू चाललाय एक धाव इथे काढली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते तर 2 धाब्याने इथे संघापुढे सरकेल धाव संख्येत मात्र 2 धाब्याने भर होते धाव संख्या होते 11 धावा इथे फलकावरती लागल्या जातात 2 चेंडू आतापर्यंत नामदेवने हाताळलेत आणि 6 धावा इथे खर्च केल्यात तर पाहायचंय अजूनही दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आणि शेष पाहायचं 4 चेंडू कशा पद्धतीने नामदेव टाकेल आणि फलंदाजी करेल उदय पाहायचं कशा पद्धतीने उदय फलंदाजी करतोय त्या बॅट मधून एक चौकार जरूर आला तोच उदय ते बाजू पुन्हा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय संघर्ष मात्र मैदानात करावा लागतोय मोठा फटका मात्र मारण्यास थोडासा संघर्ष केला जातो मात्र इथे मात्र 2 धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत 2 धावा पुढे सरकेल धाव संख्या होते 13 धाव संख्या इथे फलकावरती लागली जाते 13 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाले दुसरं षटक मार्गस्थ आहे दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू नामदेव टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज 3 चेंडू आता 8 धावा इथे खर्च केल्यात उदयसाठी बायचा रिव्हर्स इथे अटक केला जातो चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही निर्धाव चेंडूची सांगता होते तर क्रिकेटमध्ये मात्र कुठलाही सरळ बॅटने जर धावा येत असतील तर रिव्हर्स मात्र खेळणं हे मात्र अनिश्चितच असतं मात्र इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते कुठल्याही प्रकारची गरज नसताना मात्र इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज उदयच्या माध्यमातून तर पाहायचंय 5वा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डावीकडून नामदेव देखील सज्ज आहे उदयसाठी इथे पाहायचं लॉंगअपच्या दिशेने चेंडू हवेत आहे चेंडू मात्र चाललाय आउट ऑफ द पार 6 धावेसाठी डीजे
ते मात्र एक धाबुती काढली जाते. 2 षटकानंतर मात्र धाव संख्या होता एका धावेने संघ पुढे सरकेलं. धाव संख्या होते 20 धावा. 2 षटकानंतर धाव संख्या होते 10च्या सरासरीने. इथे मात्र धावा काढण्यात यशस्वी झाले. फलंदाज अक्षय आणि उदय मात्र वैयक्तिक 17 धावसंख्येवरती खेळत असताना अतिशय चांगली फलंदाजी उदयच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. तिसरं षटक कुठला गोलंदाजी ते वापरला जाईल तिसरं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी कुणाल देखील गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. तर अतिशय चांगली 15 गाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कालिका माता क्रिकेट 22 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतो. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व प्रल्हाद जी पाटील साहेबांचं इथे आगमन झालं होतं. सर आलात, तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. तर बायचे कुणाल कशा पद्धतीने गोलंदाजी करा. स्ट्राईक वर असेल उदय, नॉन स्ट्राईक वर अक्षय. सलामीची जोडी देखील अजून एक क्रीजवर शाबूत. तर बायचे 20 झाले. तर तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी कुणाल गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करायला समोर असेल उदय. तर बायचे उदय अतिशय चांगली फलंदाजी करतो. 18 धावसंख्येवर वैयक्तिक खेळत असताना इथे मायचा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू मात्र कुणाल निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. काय तिसऱ्या षटकात दुसरा चेंडू टाकण्यासाठी कुणाल देखील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. काय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल कुणाल. समोर असेल फलंदाज उदय. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळत असताना बॅट मधून 2 चौकार 1 षटकार जरूर आलाय. ते पाहिजे पंचांकडून इशारा व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकेला. धाव संख्या बिनबाद 21 धावा इथे फलकावरती लागल्यात. तर अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 10.5च्या सरासरीने मात्र इथे धावा करण्यात यशस्वी झालेत फलंदाज अक्षय आणि उदय. तर पाहिजे तिसऱ्या षटकातील टाकण्यासाठी मार्कवर देखील सज्ज झालाय. त्यांचा तर पाहायचा इथे मात्र अतिशय वेगळा फटका. चेंडू हवेत आहे, चेंडू पाहायचा आहे, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. ते मात्र उदयच्या बॅट मधून षटकार येते. सलग 3 चेंडूवर 3 षटकार जर मारले तर 7 समुद्र पार मगाशी म्हटल्याप्रमाणे उदय आमचे सुधीरजी शिरावले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तो समोरच्या खेळाडूला माझी विनंती आहे, पहिला तर षटकार झाला, सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारायचे. धाव संख्या 28 धावा. उपलेवाडी मुंबई मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि कायम आमच्या कालिका माता क्रीडा मंडळाला प्रोत्साहन देणारे आमच्या उपलेवाडी मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते श्रीयुत राजेंद्र शिरावले, श्रीमान शिरावले, ज्याने आमच्या या मंडळासाठी प्रत्येक संघासाठी चेंडूची देणगी दिलेली आहे. तर मंडळाकडून त्यांचे हार्दिक आभार. मी माझ्या मंडळाच्या
सचिवांना आणि अध्यक्षांना विनंती करतो आपल्या मंडळाचे धावडीचे कार्यकर्ते राजेंद्र शिरावले यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माझ्या मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब राजेंद्र शिरावले यांचा पुष्पगुच्छ आपला मोलाचा वेळ काढून इथे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आहे आमचं मंडळ. पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन माझ्या नवतरुण मंडळाला विनंती आहे सगळ्यांनी पुढे यायचं आहे. कालिका माता क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी हॅलो हॅलो तर इथे मात्र 2 धावा इथे काढल्या जातात. 3 षटकानंतर धावसंख्या मात्र धावसंख्या होते इथे 33 धावसंख्या इथे फलकावरती लागल्या जातात. बिनगडी बाद 33 धावा. तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. तर पाहायचंय कुणाल गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय. तर पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल उदय. पाहायचं अतिशय चांगली फलंदाजी उदयच्या माध्यमातून देखील केली जाते. कुणाल पंचांच्या डावीकडून मारा करेल उदयसाठी. तसेच पाहायचंय जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकानंतर धावसंख्या होते 33 धावा. तसेच आपला मोलाचा वेळात वेळ काढून खेड तालुक्यातल्या शिवगावचे रहिवासी आणि मला वाटतं इथं दिवाच ना दिव्याचे रहिवासी कोपर खैरेचे रहिवासी आमचे विजयकर साहेब इथं वेळात वेळ काढून आमच्या या मंडळाला आणि मंडळात चालू असलेल्या कार्यक्रमाला भेट दिली त्याबद्दल माझ्या मंडळाचे अध्यक्ष श्री शरदभाऊ गोगावले उपाध्यक्ष गेले उपाध्यक्ष गेले सीताराम शेठ शिरावले आणि आमचे सचिव विजयभाऊ उपाले यांना विनंती करतो की त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. धन्यवाद विनरकर भाऊ इथे आल्याबद्दल. हॅलो तर पाहायचं वैयक्तिक पहिल्या संघाकडून चौथ्या षटक टाकण्यासाठी सिद्धेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर 3 षटकानंतर धावसंख्या 33 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. शेवटचं षटक असेल स्लॉप षटक टाकण्यासाठी सिद्धेश गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून. तर स्ट्राईकर असेल अक्षय. तर पाहायचं अक्षय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. तर पाहायचं सिद्धेश पंचांच्या उजवीकडून मारा करतो अक्षयसाठी. इथे पाहायचं गती परिवर्तन केलं होतं. पहिला चेंडू मात्र 1 धाव इथे काढण्यात यशस्वी होतात. धावसंख्येत मात्र एका धावेने भर होते. धावसंख्या होते 34 धावसंख्या इथे फलकावरती लागल्या जात आहेत. तर शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हरचं षटक. पहिल्या डावातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर वावे चिंचवाडी वर्सेस शिवशंभो निवे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय टॉस का बॉक्स मध्ये यायचं. लगेचच नाणेफेक केली जाईल. जसा पहिल्या डावाला प्रारंभ होईल त्यानंतर लगेचच टॉस का बॉक्स मध्ये तुमची नाणेफेक केली जाईल. वावे चिंचावाडी वर्सेस शिवशंभो निवे या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय टॉस का बॉक्स मध्ये या. इथे पाहायचं ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातो. 1 धाव इथे काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. दुसरी धाव देखील काढण्यात यशस्वी होतात. 2 धावेने इथे संघ पुढे सरकेल. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर होते. धावसंख्या 37 धावसंख्या इथे फलकावरती लागतात. अजूनही पहिल्या डावातील 4 चेंडूंचा खेळ अनिशेष असेल. 4 चेंडूचा खेळ पाहिजे. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. ते मात्र 3 चेंडू आतापर्यंत टाकले आणि 3 धावा इथे खर्च केला. 37 धावा. अजून शेवटतील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तुम्ही पुन्हा एकदा विनंती करतो वावे चिंचावाडी वर्सेस शिवशंभो निवे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो टॉस का बॉक्स मध्ये या. शेवटचा कॉल असेल. टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे मात्र चौथा चेंडू देखील निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज सिद्धेश. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. त्याच्या 2 चेंडूत कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. उदय पाहायचंय चांगली फलंदाजी उदयच्या माध्यमातून. इथे पाहायचंय चेंडू हवेत आहे. नॉमॅक लाईन मध्ये चेंडू पडतो. 1 धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय.
ही तिसरी धाव देखील मात्र पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत। धाव संख्येत मात्र 3 धावेने भर होते। धाव संख्या होते 40 धाव संख्या इथे फलकावरती लागल्यात। आता मात्र चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल तर मी विनंती करतोय वावे एक रन शॉट असेल तर 39 धावा इथे काढण्यात आतापर्यंत यशस्वी झालेत। वावे चिंचाटवाडी वर्सेस श्री शंभू निवे दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो शेवटचा कॉल असेल नाणेफेकीसाठी यायचंय टास्का बॉक्स मध्ये तर मान्यवरांच्या शुभ हस्ते देखील नाणेफेक केली जाईल। तर पाहायचा शेवटचा चेंडू आहे सिद्धेश गोलंदाजी मार्कवर समोर असेल अक्षय तर पाहायचा अक्षय कशा पद्धतीने फलंदाजी करेल ते पाहायचं। पंचांकडून व्हाईट बॉलची घोषणा केली जाते। एका धावेने संघ पुढे सरकतो। धाव संख्या 40 धाव संख्या इथे काढण्यात यशस्वी झाले। तर शेवटचा चेंडू आहे स्लो ओव्हरच्या षटकात पाहायचंय शेवटचा चेंडू टाकण्यास सिद्धेश गोलंदाजी मार्कवर पाहायचं कशा पद्धतीने गोलंदाजी ते मात्र यष्ट्या उधळल्या जात आहेत। पहिला हद्रा आणि शेवटच्या चेंडूवर मात्र पडतोय एक गडी बाद 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष असेल 24 चेंडू आणि 41 धावा इथे कराव्या लागतील। इथे नाणेफेक केली जाईल तर दोन्ही संघाचे कर्णधार मी वारंवार विनंती करतोय शेवटचा कॉल आहे नाणेफेकीसाठी या। तो 15 क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कालिका माता क्रिकेट चषक 2022 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर नाणेफेक इथे केली जाते तर नाणेफेक इथे शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते। हेड इज अ कॉल तो मात्र हेड ते झालाय तर नाणेफेक तुम्ही जिंकलात। सर्वप्रथम नाणेफेक जिंकला हा तर तुमचा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग घेणार आहे तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल 4 षटकांची ही लढत आहे तर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? पहिलं धन्यवाद देतो मी कालिका माता संघ पाली उपालेवाडे यांना की त्यांनी या ठिकाणी एकदम भव्य अशा खाडी मैदानामध्ये मला वाटतं 15 गावातील प्रथमच आयोजन केलं आहे। 15 गाव चषक सोडला तर आणि खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे ते आणि खेळाडूंना चांगला प्रतिसाद मिळेल या ग्राउंडवरती खेळताना तर धन्यवाद देतो मी कालिका माता क्रिकेट संघाला। तर नक्कीच नाणेफेक तुम्ही जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला फलंदाजीसाठी देखील आमंत्रित केलंय तर समोरच्या संघाला कितपत धावावरती रोखण्याचा तुमचा मानस असेल? 4 षटकांची लढत आहे। समोरचा म्हणजे खूप चांगला चिंचाटवाडी संघ हा खूप बलाढ्य आहे। त्यांनी मला वाटतं ह्या सीझन चांगल्या पद्धतीने खेळ खेळला आहे तर आमचा त्यांच्यापर्यंत 40च्या आतमध्ये तरी 4 ओव्हरमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल। तर नक्कीच नाणेफेक तुम्ही हरलात आणि प्रथम इथे फलंदाजी करायची आहे। प्रथम तुम्ही या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम कालिका माता क्रिकेट मंडळ चषक 2022 तलवट पाळी यांना लाख लाख शुभेच्छा। तसेच आज 15 गाव हॅलो तसेच 15 गाव अंतर्गत या असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा भरवल्या त्या 15 गाव असोसिएशनचे पण प्रथम हार्दिक स्वागत। त्याच्यानंतर आज मुंबई ठिकाणी कालिका माता उपालेवाडीने जी पाळी संघाने तर टुर्नामेंट भरवलेत ही दुसरी स्पर्धा असेल। एक आपली 15 गाव असोसिएशनने भरवली होती आणि त्याच्यानंतर ही दुसरी स्पर्धा आहे। तर आणि
ग्रामीण भागातून जे आपले संघ आहेत प्रत्येक संघाचे पहिल्यापासून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन की इथपर्यंत येण्याचं, कारण एवढ्या सुट्ट्या टाकून गावाला 10 दिवस प्रत्येकाने सुट्ट्या टाकून इथपर्यंत आलेत, तर प्रत्येक मुलांचे आणि खेळाडूंचे त्यांचे हार्दिक स्वागत असतं. धन्यवाद. तर नक्कीच मगाशीच सांगितलं की तुमचा संघ बलाढ्य संघ आहे, बरेच स्पर्धा तुम्ही अंतिम विजेता झालात. तर आता मात्र नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे, 4 षटकांची लढत आहे, तर कितपत धावा काढण्याचा इथे मानस असेल तुमचा? हॅलो, समोरच्या आपल्याला हॅलो हॅलो समोरच्या प्रतिबंध सांगितलं की 40 धावांचं टार्गेट मिनिमम त्यांना आतमध्ये रोखायचं, ते आपल्याला प्रयत्न करायचा. पण आमचं पण टार्गेट तेच असेल की आम्हाला 40+ धावा झाल्या पाहिजे 4 षटकात. कारण ग्राउंड बघायला गेलं तर ग्राउंडचा अंदाज बघता 40+ पेक्षा जास्तच धावा झाल्या पाहिजे, कारण ग्राउंड पूर्ण प्लेन आहे. कारण आपल्या गावाला म्हटलं की आपलं हे ग्राउंड राहतं, त्यासाठी आपलं ग्राउंड प्लेन असल्यामुळे 40+ धावा जास्तीत जास्त जमवायचा आम्ही प्रयत्न करू. तर नक्कीच माझा शेवटचा प्रश्न असेल, बरेचसे सामने तुम्ही खेळलात, अतिशय चांगल्या दर्जाचं आयोजन असतं, हे आयोजन देखील चांगलं आहे. तर या मैदानामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते, या स्पर्धेमध्ये अतिशय चांगले खेळाडू देखील तुमच्या खेड तालुक्यातले खेळत आहेत. तर तुमच्या संघामध्ये असे कुठले खेळाडू आहेत की ते 40+ स्कोर करू शकतील? हे बाकी मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत, पण जेव्हा मैदान उतरतील तेव्हा तर त्यातलाच एक प्लेअर आमच्याकडे नवीन जो होतकरू प्लेअर आहे रत्नेश हुतेकर, आणि त्याच्यानंतर अल्पेश पवार अजून आहेत, पण ते ग्राउंडवरती त्यांचा जेव्हा परफॉर्मन्स करतील तेच खरे आपले स्टार राहतात. आपलं अतिशय चांगला मनोगत तुमच्या माध्यमातून. तर जाऊया आपण सामन्याकडे वळूया, कॉमेंट्री बॉक्सकडे. तर सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक किरण आणि सलामीची जोडी स्वप्नील आणि सिद्धेश. पहिला चेंडू किरण याचा पंचांच्या डावीकडून मारा करतोय, ते बाजू लोअर फुलटॉस चेंडू होता, फॉलोथ्रू मध्ये मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज किरण. तर पाहायचंय अतिशय चांगली फलंदाजी करावी लागेल. 41 धावांचा इथे पाठलाग करायचा, 24 चेंडू आणि 41 धावा. ते पाहायचं लोअर फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकला होता, इथे पाहायचंय लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, दुसरी धाव काढण्यात यशस्वी झाले, तर फेकी होईल. तो तिसऱ्या धावेचा होतोय, ते मात्र 3 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. धाव संख्या 3 गडी बाद 3 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. 41 धावा इथे पाठलाग करायचा आहे. तर पाहायचं कुणाला 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 3 धावा मात्र खर्च केल्यात. धावभरतेचं षटक आहे, जास्तीत जास्त धावा काढण्याचा असणार सिद्धेश आणि स्वप्नीलचा. किरण गोलंदाजी मारकर, तिसरा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करत आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करतो किरण. तिसरा चेंडू पाहतो, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र झेल करायची संधी आहे, ते मात्र एक धाव काढली जाते. झेल घेण्याची संधी होती, आता प्रयत्न मात्र चांगला केला होता, आता झेल मात्र सुटतोय आणि एक धाव मात्र काढण्यात यशस्वी झाले. एका धावेने संघ पुढे सरकेलं, धाव संख्या होते 4 धावा. तर 4 धावा इथे काढण्यात यशस्वी. चौथा चेंडू पावभरतेच्या षटकातील कुणालेचा. इथे पाहायचं अतिशय चांगला चेंडू, स्वतः फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू अडवतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. चौथा चेंडू मात्र निर्धाव पाचवा चेंडू चौथा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 4 धावा इथे खर्च केल्यात. 41 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे, तर मात्र 4 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. इथे पाहायचंय मोठा फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, इथे मात्र झेल मात्र सुटतोय आणि चेंडू चाललाय 4 धावेसाठी. धाव संख्येत 4 धावेने भर होते, आता मात्र धाव संख्या होते 8 धावा. शेवटचा चेंडू असेल, पाहायचंय इथे मात्र अतिशय देखणा फटका, नेत्रदीपक फटका मारला जातोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमा पार, 4 धावे.
तर एका षटकानंतर धावसंख्या 12 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. आता मात्र समीकरण असेल जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 29 धावेची गरज. तर आपण पाहतोय 15 गाव क्रिकेट असोसिएशन कालिका माता क्रिकेट चषक 2022 मध्ये आले सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि जे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून MTC यांच्या माध्यमातून देखील लाईव्ह थेट प्रक्षेपण 195 देशात दाखवलं जात आहे, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. तर पाहायचंय वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी प्रवीण गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर पाहायचंय प्रवीण कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्ट्राईकवर असेल प्रथमच सिद्धेश स्ट्राईक वरती असणार आहे. तर पाहायचं सिद्धेश देखील कशा पद्धतीने फलंदाजी करेल. सलामीची जोडी देखील अजून ब्रिजभर शाबूत आहे. मात्र 12 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. 41 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थात पाहिलं तर अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजांच्या माध्यमातून. पाहायचंय 18 चेंडू आणि 29 धावेची गरज. पाहायचं 18 चेंडू 29 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार सिद्धेश आणि स्वप्नील. पाहायचंय प्रवीण गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर असेल सिद्धेश. ते पाहिजे पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने झोडकट मारण्याचा प्रयत्न होतो. पंचांकडे धाट मागितली जाते, ते मात्र पंचांचा इशारा माझा येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज प्रवीण. तर पाहायचंय इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होतो, मात्र पंचांकडून इशारा येतोय. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त एका धाव पुढे सरकला जातो. 13 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत आतापर्यंत. तर पाहायचे कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करतोय प्रवीण. एक चेंडू मात्र इथे टाकलाय आणि एक धाव खर्च केली आहे. दुसऱ्या षटकातील प्रवीण याचा कायचे प्रवीण कशा पद्धतीने फलंदाजी करेल. गोलंदाज स्ट्राईकवर असेल सिद्धेश. इथे पाहिजे पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू. इथे मात्र झेलची संधी होती, मात्र कुठल्याही प्रकारच्या क्षेत्ररक्षणाकडून एक धाव इथे एका धावेवर इथे मानावं लागेल. धाव संख्या होते 14 धाव संख्या इथे फलकावरती लागले जात आहेत. आता मात्र समीकरण असेल 16 चेंडू आणि 26 धावेची गरज. 16 चेंडू आणि 26 धावा. इथे पाहायचं पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे पाहायचं चेंडू चाललाय 4 धावेसाठी. धाव संख्या 4 धावेने मात्र भर होईल. धाव संख्या होते ते 15 चेंडू आणि 21 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतायत सिद्धेश आणि स्वप्नील. पाहायचंय स्वप्नील स्ट्रायकिंगवर आपण पाहू शकाल. अतिशय चांगली फलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून केली जाते. तर पाहायचंय स्वप्नील कशा पद्धतीने फलंदाजी करेल. 3 चौकार त्याच्या बॅट मधून जरूर आले, तो स्वप्नील देखील खेळण्यासाठी सज्ज आहे. 41 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 15 चेंडू 21 धावेची गरज असेल. ते माझा पुन्हा एकदा अकराचं लाईन खेळण्याचा प्रयत्न होतो. इथे पाहायचंय एक धाव पूर्ण केले तर दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षणावर फेकी करेल तोपर्यंत 3 धावा इथे काढण्यात यशस्वी होतात. 3 धावेने मात्र संघ पुढे सरकेल. धाव संख्या 3 धावेने भर होते. धाव संख्या होते 21 धाव संख्या इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. आता मात्र समीकरण असेल 14 चेंडू 18 धावेची गरज. तर कीपरला विनंती करतो आपली ट्रॅक खाली घ्यायची आहे. इथे मात्र पंचांकडे दाद मागली जाते. इथे मात्र सिद्धेश याची खेळी संपुष्टात येते. पहिला आदरा बसतो सिद्धेशीच्या रूपाने. बॅकफुट प्लावेलीना सिद्धेश डीजे.
तत्ता मात्र पाहायचंय अजूनही शेवटचा 2 षटकानंतर धावसंख्या इथे होते तर शेवटचा चेंडू असेल अजूनही दुसऱ्या षटकातील तर पाहायचंय कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत नवीन फलंदाज इथे मोठा फटका होतो बिग हिट केला जातो चेंडू पाहायचा आहे इथे मात्र अतिशय चांगला झेल घेतला जातो दुसरा गडी बाद होतो बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले होते 2 गडी बाद धाव संख्या होते 21 धावा मगासपासून मी अनाउन्समेंट करतोय की सलग 3 षटकार किंवा 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला श्रीमान सुधीर भाऊ शिरावले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे या गोलंदाजाने सलग 2 चेंडूवर 2 बळी मिळवलेत मला वाटतं पुढचं षटक त्याला मिळणार आहे की नाही हो सॉरी मला वाटतं हे बक्षीस याच गोलंदाजाने जिंकलेलं आहे असं वाटतं पुढचं षटक त्याला मिळणार नाही त्याच्यामुळे त्याचं पुढच्या मॅचला जर मिळालं तर पुढच्या चेंडूवर जर त्याने 1 विकेट घेतलं तर त्याला 100% बक्षीस मिळेल तर पाहायचं वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी देखील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आमच्या संयोजकांकडून एक सूचना येते चौकार षटकारांची जो हॅट्रिक मारेल त्याचा पर्सनल व्हिडिओ युट्यूबवर सेव्ह केला जाईल तर नवीन फलंदाज कुणाल वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक उदय गोलंदाजी मार्कवर इथे पाहिजे आपच्या दिशेने चेंडू तटवला जातो 1 धाव इथे काढली जाते दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो 2 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत 2 धावेने इथे संघ पुढे सरकला जातो धाव संख्येत मात्र 2 धावेने भर होते 23 धावा तर 41 धावांचा इथे पाठलाग करायचा 23 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत उदय गोलंदाजी मार्कवर पांचांच्या डावीकडून मारा करत पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल कुणाल इथे पाहायचा अतिशय चांगला फटका मारला जातो इथे पाहायचं चेंडू चाललाय दानदानकरी 4 धावेंसाठी धाव संख्येत मात्र 4 धावेने भर होते धाव संख्या होते 27 धाव संख्या इथे फलकावरती लागले जात आहेत अजूनही जिंकण्यासाठी दहा चेंडू मध्ये 14 धावेची गरज आहे पाहायचंय कशा पद्धतीने स्वप्नील वैयक्तिक 25 धाव संख्येवरती खेळत असताना तर अतिशय चांगली फलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून केली जाते उदय तिसरा चेंडू ते पाहायचंय अतिशय चांगला चेंडू इथे पाहायचंय पंचांकडून इशारा येतोय तिसरा हादरा बसतोय स्वप्नीलच्या रूपाने तिसरा गडी बाद होतोय डीजे आता किती किती बॉलला 9 बॉल आणि 14 धावांची गरज आहे आतापर्यंत सकाळपासून झालेल्या सामन्यात आता हा जो सामना पाहायला मिळतोय हा अटीतटीचा आणि चुरशीचा सामना पाहायला मिळतोय बाकी सकाळपासून आतापर्यंत सगळे सामने एकतर्फी झालेले आहेत सुरुवातीचा सामना जो झाला तो उपलवाडी वर्सेस
कासई उपलेवाडी संघाने तो सामना एकतर्फी जिंकला होता. तसेच मागचेही 2 सामने एकतर्फी झाले आणि हा मात्र सामना अटीतटीचा आणि चुरशीचा पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण असेल 8 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. उदय गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगली गोलंदाजी. प्रज्योत गोलंदाजी करतोय, अतिशय चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव इथे टाकण्यात यशस्वी झालाय. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. 7 चेंडू 14 धाबा कशा पद्धतीने पूर्ण करतात फलंदाज अशोक स्ट्राईक विनर आपण पाहू शकाल. तर पाहायचंय प्रज्योत शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू होता. इथे पाहायचं क्षेत्ररक्षण खराब केलं जाते. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेने मात्र संघ पुढे सरकते. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 12 धावेची गरज असणार आहे. पाहायचं 6 चेंडू 12 धावा कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल, कुठला संघ मात्र विजयापर्यंत पोहोचेल हे देखील जरूर पाहण्यासारखं असणार आहे. तर आपण पाहतोय कालिका माता क्रिकेट चषक 2022 मध्ये असलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धा पाहतात त्यांचे देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल तर पाहायचं कुठला गोलंदाज इथे हाताळला जाईल. तर पाहायचं नवीन गोलंदाज असेल 6 चेंडू 12 धावेची गरज. बॉलर्स नेम प्लीज. स्ट्राईकवर असेल कुणाल, नॉन स्ट्राईकवर अशोक. तर वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक अर्थातच स्लॉग ओव्हरचं षटक आदित्य गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. तर पाहायचे 6 चेंडू 12 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतायत फलंदाज कुणाल आणि अशोक. तर पाहायचे स्ट्राईकवर कुणाल, पंचांच्या डावीकडून मारा करेल आदित्य. पाहायचे आदित्य कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 6 चेंडू 12 धावेची गरज. तर पाहायचंय इथे पाहायचंय लॉंगऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. धाव संख्या होते 31 धावा. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 10 धावेची गरज. पाहायचं 5 चेंडू 10 धावा. गोलंदाजी मार्कवर आदित्य आणि स्ट्राईकवर कुणाल. पाहायचंय आदित्य तिसरा चेंडू टाकण्यासाठी 4थ्या षटकातील. ते पाहायचं पुन्हा एकदा आमच्या दिशेने चेंडू तटवतो. 5 क्षेत्ररक्षण गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू चाललाय नंदन करे 4 धावेसाठी. धाव संख्येत मात्र 4 धावेने भर होते. धाव संख्या मात्र होते 35 धाव संख्या इथे फलकावरती लागली जाते. आता मात्र चार चेंडू आणि 6 धावेची गरज. अतितटीचा सामना आपण मैदानात. आदित्य गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू कुणालसाठी. इथे पाहायचं अतिशय चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार आला होता आणि मात्र तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करत असताना आदित्य गोलंदाजी मार्कवर 4था चेंडू टाकण्यासाठी आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. पाहायचं 3 चेंडू 6 धावा कशा पद्धतीने पूर्ण करता. स्ट्राईकवर कुणाल, आदित्य टू कुणाल. इथे पाहायचंय लोअर फुलटो चेंडू आणि इथे मात्र सन्मान दिला जातोय आणि चेंडू चाललाय 4 धावेसाठी. 4 धावेने संघ पुढे सरकेल. आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू 2 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. 2 चेंडू आणि 2 धावा. हा जर चेंडू मात्र निर्धाव झाला तर कंपल्सरी चेस असेल. पाहायचंय या चेंडूवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आदित्य आणि कुठला संघ मात्र विजयापर्यंत जाईल हे देखील पाहण्यासारखं असेल.
पाहायचंय आदित्य तो कुणाल पाहायचंय अतिशय चांगली फलंदाजी कुणालच्या माध्यमातून देखील केली जाते या षटकामध्ये 2 चौकार आदित्यच्या बॅट मधून जरूर आले 5 चेंडूमध्ये 10 धावा काढण्यात यशस्वी झालाय फलंदाज कुणाल 4 चेंडू 10 धावा तर काढण्यात यशस्वी झाला इथे मात्र आता मात्र समीकरण असलेला वाईट बॉलची घोषणा केली जाते तर मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 1 धावेची गरज 2 चेंडू 1 धावा कंपल्सरी चेस असेल पाहायचंय आदित्य कशा पद्धतीने गोलंदाजी करायला समोर असेल कुणाल पाहायचंय ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आले तोच कुणाल पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करायला 2 चेंडू 1 धावेची गरज पाहायचंय 2 चेंडू 1 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतील आदित्य देखील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय समोर असेल कुणाल पाहायचं कुणाल कशा पद्धतीने फलंदाजी करायला पंचांच्या डावीकडून मारा करतोय आदित्य पाहायचं कुणालसाठी इथे पाहायचंय इथे मात्र सामना विजय प्राप्त झाला बॉन्ड्रीच्या दिवसांनी चेंडू फिरकावून काढला आणि सरळ 1 धाव होतोय आणि हा संघ विजयी होतोय